सेकंड लेअर आपण बघूया. आता बाहेरचा लेअर तुमचा बघून झालेला आहे. हा जो लेअर आहे याला आपण सिरोजा असं म्हणलेला आहे बरोबर आहे. आता आपण येतो कुठं बघा, मस्क्युलॅरिजला येतो. आतून बाहेर नाही, आपण बाहेरून आत चाललोय. पहिल्यांदा आपण काय बघितलं, सिरोजा. आता आपल्याला काय बघायचं आहे, मस्क्युलॅरिज. तर सेकंड मी हेडिंग देतोय. सेकंड हेडिंग आहे मस्क्युलॅरिज. ओके, मस्क्युलॅरिज याचा अर्थ शब्दातच आहे मसल कोट. म्हणजे बाहेरचा जसा पेरिटोनियमनं कवरिंग तयार झाला त्याला आपण सिरोजा असं म्हणतो. त्याच्या खालचा जो लेअर आहे तो मसल्सनी तयार झाला आहे. आणि मसलची एक प्रॉपर्टी कुठली तर कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन आणि प्रसरण. कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स ही जी प्रॉपर्टी आहे ती कुणाची आहे, मसलची प्रॉपर्टी आहे. आता दुसरा जो लेअर बघायला लागलोय तो आपण मस्क्युलॅरिज बघायला लागलोय. एलिमेंटरी कॅनाल जर आपण कन्सिडर केले, कॅनाल एक्सेप्ट टू सम रिजन, एक्सेप्ट टू सम रिजन, फॉर एक्झाम्पल स्टमक. एक्सेप्ट टू सम रिजन म्हणजे एलिमेंटरी कॅनलमध्ये फक्त स्टमक सोडून बाकीचे जेवढे सगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये मस्क्युलॅरिज लेअर म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, कन्सिस्ट ऑफ टू मसल लेयर इन मस्क्युलॅरिज. याचा अर्थ कळाला का बघा. मी आधी लिहून काय ठेवत नाही, लिहून ठेवलं तर ते तुम्हाला इतकं पचणार नाही आहे, त्यामुळे मी लिहून ठेवणार नाही. डायरेक्ट मी सांगत शिकवत सगळ्या गोष्टी लिहिणार आहे. पहिला लेअर बघून झाला. आता आपण मस्क्युलॅरिज लेअर बघायचं आहे. मस्क्युलॅरिज लेअरमध्ये दोन लेअर इथं मी दाखवलेत. बाहेरचा एक लेअर आहे आणि हा एक आहे. मी जिथं ॲरो केलेला आहे तो पार्ट बघा, त्याला मी मस्क्युलॅरिज असं म्हणलेलं आहे. ओके, आता पहिला जो पार्ट आहे त्या पहिल्या पार्टला बाहेरचा जो पार्ट आहे आतला दोन लेअर आहेत ना, हा एक आहे आणि हा एक आहे, 2 लेअर. पण मी काय सांगितलं, एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ 2 मसल लेअर, 2 मसल लेअर इन मस्क्युलॅरिज. म्हणजे मस्क्युलॅरिजचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 लेयर्स प्रेझेंट आहेत. एकाला आपण इनर सर्क्युलर मसल लेअर असं म्हणतो, इनर सर्क्युलर मसल लेअर असं म्हणतो. आणि जो दुसरा आहे त्याला आपण लॉन्जिट्युडनल मसल लेअर असं म्हणतो. म्हणजे एलिमेंटरी कॅनलमध्ये फक्त काही रिजन सोडून, हे NCERT मध्ये दिलेलं आहे की नाही बघा, एक्सेप्ट टू सम रिजन. मी तर लगेच लिहून ठेवतो NCERT, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की आपलं टीचिंग जे आहे ते दोन्ही पद्धतीने व्हायला लागले, बोर्ड ॲज वेल ॲज NCERT. काही रिजन जर सोडले, कुठले रिजन, स्टमक सारखे काही रिजन जर सोडले तर सगळ्या एलिमेंटरी कॅनलमध्ये मस्क्युलॅरिज नावाचा जो लेअर आहे दुसरा, त्याच्यामध्ये 2 लेअर आहेत. एकाला आपण म्हणतो सर्क्युलर, पण तो नुसता सर्क्युलर आहे काय, इनर सर्क्युलर आणि आउटर लॉन्जिट्युडनल. ॲक्च्युली तर राहिलंय इथं, मी एक शब्द ॲड करतो, आउटर लॉन्जिट्युडनल. बघा, आउटर लॉन्जिट्युडिनल मसल लेअर, आउटर लॉन्जिट्युडनल मसल लेअर असं म्हणतात. मग स्टमकमध्ये अजून एक तिसरा लेअर आहे, तिसरा लेअर त्याला म्हणायचं ऑब्लिक. नुसतं पाठ करा आता, मसल लेअर. आता तुम्हाला हे नाही आहे, टिश्यू टॉपिकमध्ये मी सांगतो हे नेमकं काय. ऑब्लिक मसल लेअर म्हणायचं. काय म्हणायचं, ऑब्लिक मसल लेअर. ओके, हे फक्त कशामध्ये प्रेझेंट आहे, ओनली इन स्टमक. बाकी एलिमेंटरी कॅनलमध्ये ते प्रेझेंट नाही आहे. असे 3 लेअर ह्या मस्क्युलॅरिज लेअरमध्ये प्रेझेंट आहेत. परत एकदा सांगतो, सिरोजा झाला. सिरोजा नंतरचा जो काय लेअर आहे त्याला आपण मस्क्युलॅरिज असं म्हणतो. हा संपूर्ण एलिमेंटरी कॅनलमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये 2 लेयर्स असतात. कुठले कुठले, इनर सर्क्युलर मसल लेअर अँड लॉन्जिट्युडनल मस्क्युलर लेअर. ओके, हे कुणामध्ये प्रेझेंट आहेत, पूर्ण एलिमेंटरी कॅनलमध्ये, फक्त स्टमकमध्ये नाही आहेत. स्टमकमध्ये किती लेअर प्रेझेंट आहेत, 3 मस्क्युलर लेअर प्रेझेंट आहेत. 3 मस्क्युलर लेअर इज प्रेझेंट. कुठले कुठले,
पहिला तर आहेच, दुसरा पण आहे, ॲडिशनल कुठला आहे, तिसरा आहे, ॲडिशनल ऑब्लिक मस्क्युलर लेअर प्रेझेंट आहे. आता हे जे सगळे मसल्स आहेत, ह्या सगळ्या मसल्सला आपण अनस्ट्रिप्ड मसल असं म्हणतो, अनस्ट्रिप्ड किंवा स्मूथ मसल असं म्हणतो. आता तुम्ही म्हणणार हे काय असते नवीन, तर लक्षात ठेवा, अजून आपल्याला याचं बेसिक न झाल्यामुळं ते बेसिक जेव्हा होईल तेव्हा कळेल, तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्याच लागणार आहेत, लक्षात ठेवा. तरी पण मी सांगतो, अनस्ट्रिप्ड किंवा स्मूथ मसल म्हणजे काय. मसलचं काम काय, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. मला सांगा, आपला हार्टबीट म्हणजे हृदय धडधड करायला लागले, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. आपण खाल्लेलं अन्न खाली खाली जाताना कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन वाले, हे आपण थांबवू शकतो का, तर थांबवू शकत नाही. म्हणजे जे मस्क्युलर मुवमेंट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्या सगळ्या मसल्स कशा असतात, स्मूथ मसल्स असतात. किंवा जे मसल्स इंटरनल ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे आत्ता आपण बघतो ना मस्क्युलरिज, त्या ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहेत, त्याला सुद्धा आपण स्मूथ मसल, किंवा त्याला अजून एक नाव आहे, इंटरनल ऑर्गनला आपण विसरल असं म्हणतो, म्हणजेच त्याला आपण विसरल स्मूथ मसल किंवा नुसता विसरल मसल्स आपण असं म्हणू शकतो. तर हा दुसरा लेअर आहे, समजलं. याच्यानंतरचा तिसरा जो लेअर आहे तो सबम्युकोजा आहे, त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया, तोपर्यंत हे सगळं लिहून घ्या. त्यानंतर तिसरा जो लेअर आपल्याला बघायचा आहे, तो लेअर, तिसरा जो लेअर आहे त्या लेअरला आपण सब म्युकोजा असं देखील म्हणतो. तिसरा जो लेअर आहे त्याला आपण सब म्युकोजा असं देखील म्हणतो. पहिला बाहेरचा लेअर आहे त्याला आपण सिरोजा म्हणायचं, दुसरा लेअर जो आहे त्याला आपण मस्क्युलॅरिज म्हणायचं, त्याच्यानंतर आतला लेअर आहे तो सब म्युकोजा लेअर म्हणायचं. म्हणजे सब म्युकोजा कोणाच्या मध्ये आहे, म्युकोजा आणि मस्क्युलॅरिज यांच्यामध्ये आहे. प्रेझेंट बिटवीन म्युकोजा अँड मस्क्युलॅरिज. बघा ना, आतल्या सगळ्यात बाजूला काय म्युकोजा आहे आणि बाहेरच्या बाजूला मस्क्युलॅरिज आहे, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सब म्युकोजा. मग याला नाव सब म्युकोजा असं का दिलं, म्युकोजाच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे म्हणून त्याला सब म्युकोजा म्हणायचं. प्रेझेंट बिलो, सो शब्द काय वापरलेला आहे, सब म्युकोजा. प्रेझेंट बिलो म्युकोजा, सो इट इज कॉल्ड एज अ सब म्युकोजा. याच्यामध्ये मॅक्झिमम रिच विथ म्हणजे मॅक्झिमम, याच्यामध्ये काय काय जास्त आहे, रिच विथ ब्लड वेसल्स, त्याचबरोबर लिम्फॅटिक म्हणून एक असते, डाऊट आला तर नक्की तुम्हाला विचारा, मी नेटवरती ग्रुपवरती लगेच सांगतो. लिम्फॅटिक वेसल आणि त्याच्यानंतर नर्व वेसल, नर्व फायबर्स और नर्व वेसल्स. नर्व फायबर म्हणलं तरी हरकत नाही. कशात जास्त आहे, हा जो सबम्युकोज आहे याच्यामध्ये रक्तवाहिन्या भरपूर असतात, ब्लड वेसल्स भरपूर असतात. तसंच अजून एक आहे लिम्फॅटिक वेसल्स म्हणून असतात, त्यासुद्धा भरपूर असतात आणि नर्व फायबर सुद्धा जास्त असतात. तर हे सगळं सबम्युकोजामध्ये प्रेझेंट आहे. काही रिजनमध्ये, इन सम रिजन, काही रिजनमध्ये सबम्युकोजा लेअर जो आहे, सबम्युकोजा लेअर कन्सिस्ट ऑफ ग्लँड, कन्सिस्ट ऑफ ग्लँड. फॉर एक्झाम्पल डिओडेनम हे NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इन सम रिजन सबम्युकोजा लेअर मेनली कन्सिस्ट ऑफ ग्लँड. काही सबम्युकोजाच्या काही रिजनमध्ये ग्लँड्स प्रेझेंट आहेत. मी जसं सांगतो ते लेक्चर्स फक्त परत परत बघा, कारण हा पॉईंट खरंच अवघड आहे. मुलं वर्गात जर असतील तर हे व्यवस्थित सांगता येतं, पण तरीसुद्धा मी एक आशा बाळगतो की व्हिडिओ लेक्चरला तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. आणि जर समजलं नाही तर पुन्हा मला फोन करा किंवा तुमचे जे काही मेसेज असतील, डाऊट्स असतील ते मेसेज करा, पण हे व्यवस्थित करून घ्या. मी सबम्युकोजाबद्दल काय काय सांगितलं बघा. सबम्युकोजा हा बाहेरून तिसरा लेअर आहे जो मस्क्युलॅरिज आणि म्युकोजाच्या मध्ये आहे. याला सबम्युकोजा का म्हणायचं, कारण तो म्युकोजाच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण सबम्युकोजा म्हणतो. ह्याच्यामध्ये काय काय आहे तर ब्लड वेसल्स मॅक्झिमम आहेत. ब्लड वेसल याचा अर्थ काय, रक्तवाहिन्या.
लिम्फ म्हणून एक आपल्या बॉडीमध्ये लिक्विड असतं, त्याच्यासुद्धा वाहिन्या वेसल्स असतात आणि नर्व फायबरसुद्धा प्रेझेंट असतं. काही रिजनमध्ये ग्लँड्स प्रेझेंट आहेत. हे NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे आणि ते डिओडेनम म्हणून कन्सिडर करा. डिओडेनम हा जो स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये सबम्युकोजा जो लेअर आहे त्याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट आहेत. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर सांगायचा राहिला असेल तर सबम्युकोजा हा जो पार्ट आहे तो एका टिश्यूपासून तयार झालेला आहे. त्या टिश्यूचं नाव आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लक्षात ठेवा, कशापासून तयार झालेला आहे? लूज कनेक्टिव्ह टिश्यू ह्या लेअरपासून तयार झालेला आहे सबम्युकोजा हा लेअर. समजतंय? नोट डाऊन करा. प्रत्येक पॉईंट आणि पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मी जे सांगतो ते व्यवस्थित जर कराल तर 360 पैकी 360 गुण हे तुमचे असतील. त्यामुळे प्रत्येक पॉईंट ही तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करणं फार गरजेचं आहे. ओके, तर चौथा लेअर आपण घेऊया, शेवटचा लेअर जो आतल्या बाजूला प्रेझेंट आहे, दॅट इज म्युकोजा. म्युकोजा. आता हे काय नाव आहे म्युकोजा? कशावरून पडलंय? म्युकस हे नाव म्युकोजा कशावरून पडलंय? बाहेरच्या बाजूला परत एकदा सिरोजा, त्याच्यानंतर मस्क्युलॅरिज, सबम्युकोजा आणि आतल्या बाजूला जो लेअर आहे तो म्युकोजा. सगळ्यात आतल्या बाजूला प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं म्युकोजा. इनर मोस्ट लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनाल. एलिमेंटरी कॅनालचा सगळ्यात आतला लेअर बघा परत एकदा SM सिरोजा, मस्क्युलॅरिज, सबम्युकोजा आणि सगळ्यात आतल्या बाजूला काय? म्युकोजा. ओके, ल्युमेनला लागून आहे. सो मी इथं काय म्हणते? इनर मोस्ट लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनाल. इट लाइन्स टू ल्युमेन. याचा अर्थ काय कळतोय? मधला जो पार्ट आहे तो ल्युमेनचा पार्ट आहे, त्याला हे लाइनिंग प्रेझेंट आहे बाहेरच्या बाजूला. सो ज्यावेळेस अन्न जाणार आहे खाली त्यावेळेस त्या लाइनिंगला लागत जाणार आहे, म्हणजे म्युकोजाला ते लागत जाणार आहे. सो मी इथं काय लिहिलंय? इट लाइन्स टू ल्युमेन, म्हणजे जे ल्युमेन प्रेझेंट आहे त्याच्या बाहेरच्या बाजूनी प्रेझेंट असणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. इट सिक्रिट्स. एक चिकट पदार्थ असतो त्याला आपण म्युकस असं म्हणतो. स्टिकी सबस्टन्स आहे, स्टिकी नेचर असतं. म्युकस चिकट असतो. जर सर्दी वगैरे जी असते ना ती म्युकसपासूनच तयार झालेलं असतं. म्युकस असतं, म्युकस. आणि ह्या म्युकसमुळं आतला पूर्ण पार्ट ल्युब्रिकेट राहतो. इट ल्युब्रिकेट्स कॅनाल. पूर्ण एलिमेंटरी कॅनालला आतल्या बाजूने ल्युब्रिकेशन देण्याचं काम, म्हणजे ओलावा टिकवून ठेवण्याचं काम हे म्युकस करत असतं. म्हणून त्या लेअरचं नाव काय पडलेलं आहे? म्युकोजा पडलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ फोल्ड्स कॉल्ड एज अ विलाय और विली. असे फोल्ड्स प्रेझेंट आहेत ना, बघा हे असे फोल्ड्स आतल्या बाजूला प्रेझेंट आहेत. दिसतंय? हे फोल्ड्स दिसतात. ह्या फोल्ड्सला आपण काय म्हणतो? विलाय म्हणतो. हा ॲक्च्युली म्युकोजाचा आहे, पण हे फिंगर सारखे, फिंगर लाईक प्रोजेक्शन, सो इट इज कॉल्ड ॲज अ विलाय. पण स्टमकमध्ये, फक्त स्टमकमध्ये इरेग्युलर फोल्ड्स असतात. इरेग्युलर फोल्ड्स आर प्रेझेंट कॉल्ड ॲज अ रुगी. लक्षात ठेवा, हे NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. नीटसाठी विचारलं जाणार. फक्त स्टमकमध्ये फोल्ड प्रेझेंट आहेत, बाकी पूर्ण एलिमेंटरी कॅनालमध्ये काय प्रेझेंट असणार आहे? विलाय प्रेझेंट असणार आहे. काय प्रेझेंट असणार आहे? विलाय. असे जे फोल्ड्स असतात ना, फोल्ड आहेत ना, त्याला विलाय म्हणतो. पण इरेग्युलर जे फोल्ड आहेत त्याला काय म्हणायचं? रुगी म्हणायचं. समजतंय? काय डाऊट आहे का? बघा, लिहून घ्या पॉईंट्स. आपण त्याला रुगी असं म्हणतो. स्टमकमध्ये जे प्रेझेंट आहे त्याला आपण रुगी असं म्हणतो. ओके, समजतंय? काय डाऊट आहे का? बघा, तर हे पूर्ण पार्ट आता जे आपण बघितलं ते पूर्ण एलिमेंटरी कॅनलचा आतले जे 4 लेयर्स आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण आता मिळवलेली आहे. त्याच्यानंतर मी पेरिटोनियम सांगतोय. पेरिटोनियम
तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की पेरिटोनियम म्हणजे काय. सिरोजा लेअर सांगत असताना मी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं, परत एकदा मी सांगतो पेरिटोनियम. आता एलिमेंटरी कॅनल जर कन्सिडर केला, एलिमेंटरी कॅनल, तर ह्या कॅनलमध्ये इसोफेगस पासून रेक्टम किंवा एनसपर्यंत जो सगळा कॅनलचा पार्ट आहे त्याला आपण एलिमेंटरी कॅनल असं म्हणतो. याला आपण विसरल ऑर्गन सुद्धा म्हणतो. विसरल ऑर्गन याचा अर्थ इंटरनल ऑर्गन. या सगळ्याला आपण विसरल ऑर्गन असं सुद्धा म्हणतो. ओके. कुठलेही ऑर्गन आपल्या शरीरामध्ये लहान असताना तयार होत असताना त्याला एक बाहेरच्या बाजूला मेम्ब्रेन असतो. बघा, समजा हा ऑर्गन आहे, हा विसरल ऑर्गन आहे. विसरल याचा अर्थ इंटरनल ऑर्गन. हा ऑर्गन आहे, तर ह्या ऑर्गनच्या बाहेरच्या बाजूला एक लेयर प्रेझेंट असतो. इंटरनल डायजेस्टिव्ह ऑर्गन्स असतात ना, एलिमेंटरी कॅनलमधला कुठलाही ऑर्गन घ्या, पेरिटोनियम लेअर प्रेझेंट असतो. बाहेरच्या बाजूला एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. त्या मेम्ब्रेनला आपण सीरज मेम्ब्रेन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? सीरज मेम्ब्रेन. आणि हे मेम्ब्रेन डबल फोल्डचं असतं. या टाईपमध्ये डबल फोल्डचं असतं. म्हणजे एक कळालं का बघा, आतल्या बाजूला हा सगळा काय ऑर्गन आहे, हा सगळा काय डायजेस्टिव्ह ऑर्गन आहे, आणि त्या ऑर्गनच्या सराउंडिंगला दोन लेअर प्रेझेंट असतात. एक आतल्या बाजूला प्रेझेंट आहे, एक बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे. त्याला आपण सीरज मेम्ब्रेन असं म्हणतो. ह्या सीरज मेम्ब्रेनला पेरिटोनियम असं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? पेरिटोनियम. ओके. आता दोन पेरिटोनियम आहेत. ऑर्गन म्हणजे काय? इंटरनल ऑर्गनला आपण विसरल ऑर्गन असं म्हणतो. ऑर्गनच्या बाहेरच्या बाजूला पहिला जो पेरिटोनियम आहे त्याला आपण म्हणतो विसरल पेरिटोनियम. काय म्हणतो? विसरल पेरिटोनियम. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला जे प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? परायटल पेरिटोनियम. दोन पेरिटोनियम प्रेझेंट आहे. आतल्या बाजूला जे पेरिटोनियम प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं? विसरल पेरिटोनियम. ऑर्गन म्हणजे विसरा. ऑर्गन म्हणजे काय? आता इथं डायजेस्टिव्ह ऑर्गन म्हणलंय, ह्याला मी काय म्हणतो? विसरा. याच्यावरून तुम्ही काय समजून घ्यायचं आहे? जे ऑर्गन्स आपल्या बॉडीच्या आतल्या बाजूला प्रेझेंट असतात त्याला आपण विसरा म्हणतो. त्याला लागून जे पेरिटोनियम आहे त्याला विसरल म्हणायचं, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला जे पेरिटोनियम आहे त्याला परायटल पेरिटोनियम म्हणायचं. ह्या दोन पेरिटोनियमच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला एंटर पेरिटोनियल स्पेस म्हणायची. म्हणजे दोन पेरिटोनियम मेम्ब्रेनच्या मधली स्पेस, आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड प्रेझेंट असते, त्याला म्हणायचं पेरिटोनियल फ्लुइड. काय म्हणायचं त्याला? पेरिटोनियल फ्लुइड. ओके. आणि ह्या विसरल पेरिटोनियम आणि परायटल पेरिटोनियमचं फंक्शन काय? तर आतला ऑर्गन प्रोटेक्शन करायचं, शॉक ॲब्झॉर्वर म्हणून काम करायचं, आणि त्याचबरोबर सपोर्ट आणि स्ट्रॉंगनेस द्यायचं काम पेरिटोनियमचं असतं. त्याच्यानंतर समजा ऑर्गन ए आहे आणि ऑर्गन बी आहे, तर ह्या दोन्ही ऑर्गनला पेरिटोनियम प्रेझेंट असते. दोन्ही ऑर्गनला पेरिटोनियम प्रेझेंट असते. फक्त मध्ये दोन ऑर्गनच्या मध्ये पेरिटोनियमपासून ब्रिज तयार होतो. काय तयार होतो? ब्रिज. आणि त्या ब्रिजला आपण काय म्हणतो? मेसेंट्री. काय म्हणतो आपण त्याला? मेसेंट्री. ही एक टर्म लक्षात ठेवा. ए आणि बी नावाचे दोन विसरल ऑर्गन आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत, आणि त्या ऑर्गनच्या बाहेरच्या बाजूला पेरिटोनियम मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, आणि हे पेरिटोनियल मेम्ब्रेन कंटिन्यू होतं आणि मध्ये ब्रिज तयार होतो. त्या ब्रिजला आपण काय म्हणतो? मेसेंट्री असं म्हणतो. समजलं? तर हे पेरिटोनियमचं लेक्चर परत बघा आणि समजवून घ्या. ठीक आहे? ओके, थँक्यू.